हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण इथे घरच्या घरी तूप काढणार आहोत। तर तूप काढण्यासाठी इथे जवळपास माझ्याकडे दीड डब्बा भरलेला आहे। तर थोडंसं तूप मी दही जे आहे ते मी एका भांड्यात काढलं आहे आणि इथं अर्धा डब्बा आहे। तर टोटली दीड डब्बा माझ्याकडे दही म्हणजे साचवलेला साय असते ती आहे। त्यातली थोडीशी मी मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवली आहे। आता मी याच्यामध्ये ना साधारण पाणी टाकणार आहे। तर दीड ग्लास मी पाणी टाकते आहे। साधं नॉर्मल पाणी जे फिल्टरचं पाणी असतं आपण प्यायला घेतो ते पाणी माझं नॉर्मल वॉटर दीड ग्लास आहे। आणि इथे मी थंड करून ठेवलेलं आहे पाणी। सकाळीच जेव्हा काढायचं असेल त्याच्या एक रात्र आधी मी फ्रीजमध्ये पाणी ठेवते। तर पातीलं भरून त्याचबरोबर एक बॉटल पण आहे ती भरून। तर इथे एक ग्लास थंड पाणी आणि दीड ग्लास नॉर्मल पाणी अशा पद्धतीने मी याच्यात हे पाणी टाकणार आहे। जितकं तुम्ही पाणी जास्त वापरणार आहात तेवढं चांगलं आपलं तूप किंवा ज्याला आपण बटर म्हणतो ते निघतं। तर सगळ्यात पहिले इथे पाण्याचं प्रमाण आणि थोडंसं बघा इथे साय एवढी अशी तुप्पट आहे ना की ते आता तूप पण असं वरती दिसायला लागलेलं आहे। तर त्याला झाकण बंद करायचं आणि मोठ्या याच्यावर स्पीडवर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आता आपण इथे तयारी करू। झाकण बंद करायचं आणि मस्तपैकी फिरवायला घेऊ। म्हणजे काय की पूर्ण जेव्हा ते खालपासून फिरतं ना तेव्हा ते पूर्ण गोळा एक असा वरती येतो। आता आपण झाकण ओपन करून बघूया। हे बघा आणि एक वरती जे येतं ते खाली फक्त पाणी राहतं आणि वरती फक्त असं मलाई ज्याला आपण म्हणतो ती निघते। तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं थंड आणि जास्तीत जास्त नॉर्मल पाणी आणि मोठ्या स्पीडवर तुम्हाला मिक्सर फिरवायचं आहे। म्हणजे काय आहे की आपला एक गोळाच वरती येतो आणि पाणी जे असतं ते फक्त खाली राहतं। आता हे सगळं मी एका डब्यामध्ये काढून घेते कारण की माझं तूप जे आहे ते जास्त निघतं, साय थोडी जास्त निघते। त्यामुळे मग मला नुसत्या एखाद्या मोठ्या पातेल्यात नाही होत तर मला डब्बाच लागतो। म्हणून मी इथे स्टीलचा डब्बा आहे त्यात हे सगळं टाकून देणार आहे। आणि भरपूर तूप म्हणजे 1 महिन्याला तरी माझं तूप निघतं। माझं तूप बाहेर आणायची गरजच पडत नाही, एवढं छान आमच्याकडे तूप निघतं। त्यामुळे काही हरकत नाही आहे। आता अशाच पद्धतीने बाकीचे जे आहेत ते सगळ्या गोष्टी जेवढं साय उरलेली आहे ना त्या सगळ्या साईंचं मी अशा पद्धतीने काढून घेईल। आणि हे बघा पाणी तुम्हाला खाली दिसत असेल आणि फक्त वरती एक गोळा जो असतो तो येतो। एकदम पाणी म्हणजे ते एकदमच पाणी आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे। तर आता हे आपण एका त्याच्या डब्यात आहे त्या डब्यात मी काढून घेते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस एक्सप्लेन करते। सगळं माझं काढून झालेलं आहे आणि याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो कारण की त्याला सेट होण्यासाठी वेळ लागतो। खाली फक्त पाणी सेट होऊन देण्यासाठी थोडासा टाईम द्यावा लागतो। तर त्याच्यासाठी ना इथे मी एका डब्यामध्ये जे काढून ठेवलं आहे त्याला एक 10 ते 15 मिनटं मी तसंच ठेवलं आणि नंतर खाली फक्त पाणी राहिलं आणि वरती फक्त हा असा मलईचा गोळा ज्याला आपण म्हणतो ते आलेला आहे। आता ही जी मलाई आहे ती पण आपल्याला एका पातेल्यात फक्त काढून घ्यायची। जितकं होईल तितकं थंड पाणी वापरा। इथे मी थोडंसं बर्फाचं पाणी जे असतं ते सुद्धा वापरलेलं आहे, ते पण याच्यामध्ये मी टाकते। म्हणजे काय की फक्त आपलं जे फक्त वॉटर आहे फक्त पाणी आहे। हे बघा हे बाकीचं जे पाणी कारण की मी पाण्याचं प्रमाण स्पेशली थंड पाण्याचं प्रमाण मी थोडं जास्त यूज करते। ज्याने काय होतं की आपली मलाई जी असते ती खूप पटकन वरती येते आणि खाली फक्त पाणी असतं आणि आपली मलाई त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, बाकी दुसरं काहीच नाही। आणि आपलं जे तूप आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकतं सुद्धा। इथे तुम्ही बघू शकता की किती घट्ट अशी मलाई वरती आलेली आहे। आता ही आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यानंतर ती पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता ॲज इट इज आपल्याला गॅसवर नाही ठेवायचं, आपल्याला हे पूर्ण मलाई जी आहे ती आपण आधी काढून घेणार आहोत। तर पटापट काढून घेऊया। हे बघा आता हे सगळं एका पातेल्यात काढलं। आता याच्यानंतर हे सगळं काढून झाल्यावर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि थंड पाणी टाकून किंवा तुम्ही याच्यामध्ये बर्फ जरी टाकला तरी चालेल, काही हरकत नाही आहे। पण बर्फापेक्षा मी म्हणेल की तुम्ही थंड पाणीच टाका। आता याच्यामध्ये सुद्धा पाणी खाली गेलेलं आहे आणि हे थंड जे पाणी आहे एकदम म्हणजे फक्त बर्फाचं पाणी आहे, बाकी दुसरं काहीच नाही, फक्त बर्फाचं पाणी याच्यामध्ये मी टाकते आहे। आणि आता आपलं तूप पण पटकन निघेल। याच्याने जितकं आपण स्वच्छ हे बटर करू ना तितकं चांगलं आपलं तूप निघतं आणि तितकं चांगलं पद्धतीने ते टिकलं पण जातं। त्यामुळे आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। मस्त हे बघा
किती छान मलाई मलाई एकदम सॉफ्ट असं वाटतंय, सिल्की ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने हे निघतंय आणि एकदम छान. फक्त पाणी दुधापेक्षाही पातळ असं ते दिसतंय तुम्हाला की ते काही कामाचं नाही, ते आपण फेकून देणार आहोत आणि फक्त मलाई इथे ठेवली आहे. आता आपण ही गॅसवर ठेवायची आहे आणि याच्यामध्ये जर एखादा चमचा थोडासा 1-2 थेंब पाणी राहिलं असेल तर ते त्याच्यामध्ये तर ऑफकोर्स आटून जाईल, त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू नाही आहे. आणि हे बघा एकदम सिल्की असं वाटतंय. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं बटर काढून ठेवू शकता. तुम्ही पाहिजे तर डोसा किंवा तुम्ही पराठा बनवत असाल त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्यावर टाकून खाऊ शकता. नुसतं खाल्लं तरी चालेल, इतकं छान आहे. म्हणजे तूप लागतं ना, तुपासारखंच हे इतकं हेल्दी असतं. त्याच्यामुळं त्याला व्हाईट बटर ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही साईडला काढलं तरी चालेल. तुम्ही स्टोअर करू शकता 8 दिवसांसाठी आणि तुम्ही ते रोज थोडं थोडं खाल्लं तरी काही हरकत नाही आहे. आता आपण जे तूप काढणार आहोत त्याच्यासाठी गॅसचा फ्लेम एकदम कमी असायला हवा. गॅस फुल करून तूप निघणार नाही, नाहीतर मग ते जळून जातं. त्यामुळे थोडीशी हळूहळू करायची प्रोसेस आहे. तूप काढणं म्हणजे जवळपास याला 1 तास तर लागतो. त्यानंतर आपण याला थोडं थोडं हलवत जायचं आहे, नाहीतर ते एक साईडला सेट होऊन जाईल आणि तूप व्यवस्थित निघणार नाही. तर थोडं थोडं त्याला हलवत जा. तुम्ही जर काही काम करत असाल तर मेक शुअर की तुम्ही किचनमध्येच काहीतरी काम करा, जेणेकरून तुमचं तुपाकडे पण लक्ष जाईल. नाहीतर कधीकधी तूप गॅसचा फ्लेम कमी असला तरीही उतू जातं. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. हळूहळू हे ना एकदम दुधासारखं पातळ होत जातं आणि थोड्या वेळानंतर हे एकदम सेट व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा याचा कलर काहीसा चेंज व्हायला लागतो. तर आता हे असं दिसतंय, थोड्या वेळाने हे वेगळ्या कलरचं दिसेल. जेव्हा हे थोडंसं लाईट ब्राऊन होईल तेव्हा समजून घ्यायचं की आपलं तूप निघतं आहे. आणि हे वरती जितकंही व्हाईट दिसतंय ना ते सगळं दिसलं नाही पाहिजे, कारण की याच्यामध्ये सुद्धा तूप असतं आणि त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज झाला म्हणजे आपलं तूप निघतं असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे साईडला जेवढं काही असेल ते सगळं मिक्स करा, म्हणजे आपल्या ह्या तुपामध्ये ते मिक्स होतं आणि आपलं तूप पण चांगलं निघतं. त्याचबरोबर साईडच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे पातेल्याचे जे कडा असतात त्यासुद्धा कडक होत नाही. आणि आता हे असं हलवत राहायचं, थोडंसं खाली बसलं तरी त्याला हलवत राहायचं, नाहीतर खाली जळायला सुरुवात होते. आणि याच्यानंतर थोडासा वेळ लागतो, थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि एकदम वरती पातळ असा फक्त पाण्यासारखा एक येतं, आता तुम्हाला दिसेलच ते अशा प्रकारे. म्हणजे काय की आता आपलं तूप एकदम व्यवस्थित निघालेलं आहे. गॅस बंद करायचा, याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि बॉटलमध्ये काढायचं. खूप जास्त थंड केलं तर मग पुन्हा हे घट्ट होतं आणि पुन्हा आपल्याला पातळ करावं लागतं. मेक शुअर की आता तुम्ही हे नक्की करून बघाल. व्हिडिओ आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.